नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांना पेन्शनची पुन्हा नोटीस आलेली आहे, मेसेज आलेला आहे। आता इतर सर्व लाभार्थ्यांना एप्रिल मे महिन्याचे पैसे हे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, ही अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे। आपण या ठिकाणी या पोर्टलवर बघू शकता, मेसेज आलेला आहे आणि या ठिकाणी ही पेन्शन पुन्हा दिल्या जाणार आहे। सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना ही पेन्शन आता मिळणार आहे। त्यासोबतच मित्रांनो, एक महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे की जो म्हणजे सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आता ही पेन्शन दिल्या जाणार आहे। कालच एक GR आलेला आहे, त्या GR विषयी आपण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, थोडक्यात सांगतो, UDID कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, दिव्यांग बांधवांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे। विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नसल्यामुळे काही ठिकाणी अनुदान मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या। ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। त्या ठिकाणी आता UDID कार्ड नसलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना पेन्शन देण्यात येणार आहे। यामुळे राज्यातील सुमारे 1.5 लाख दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना तसेच इतर योजनांचा लाभ विना व्यत्यय सुरू राहील। ज्यांच्याकडे अद्याप UDID कार्ड नाही त्यांचे अनुदान थांबले जाणार नाही। त्यामुळे ही अतिशय आनंदाची बातमी आहे। या लाभार्थ्यांनी या कालावधीत नवीन कार्ड काढून घ्यायचे आहे। प्रशासनामार्फत आवश्यक सहकार्य केले जाणार आहेत। कोणताही दिव्यांग बांधव या ठिकाणी दिव्यांग पेन्शन योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यास तहसीलदार यांना सांगितलेले आहे। सक्त सूचना दिलेली आहे। तुम्हाला स्वतः फोन येईल तहसीलमधून आणि त्या ठिकाणी तुमचे UDID कार्ड काढून देण्यासाठी मदत केल्या जाणार आहे। तुमचं नाव DBT पोर्टलला जोडण्यासाठी मदत केली जाणार आहे। या ठिकाणीच तुमचे DBT पोर्टलला नाव नोंदवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपण आता हा मेसेज बघू शकता। आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 15 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 16 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। यामुळे मित्रांनो, आज सकाळी 9 वाजेच्या नंतर सर्व दिव्यांग बांधवांना हे पैसे वाटप सुरू होणार आहे। आधी इंदिरा गांधी दिव्यांग योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात त्यांना हे पैसे मिळत नव्हते। आता सर्वांना हे पैसे दिल्या जाणार आहे। सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्हाला जर पैसे मिळाले नाही तर सोमवारी तुम्ही तहसील कार्यालयात जा आणि त्या ठिकाणी चौकशी करा, अर्ज देऊ शकता आणि चौकशी करू शकता। सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी आता 100% अनुदान देण्यात येणार आहे। शासनाने त्यासाठी सांगितलेलं आहे। बच्चूभाऊ कडू यांनी 19 तारखेला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्या धर्तीवर आता हा नवीन GR निघालेला आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो, सर्व दिव्यांग बांधवांना आता पेन्शन दिल्या जाणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।